पण नंदीचं बघायला गेलं तर तसं फक्त आपला आता नांगरणी स्पर्धेत एकदम टॉपला आल्यामुळे म्हणजे त्यांच्या पाळाच्या जोरावर त्यांनी स्वतःचं नाव केलेलं आहे. ओके. आणि पिंपरी गावचं नाव आई सुकाईचं नाव त्यांनी उंचावर नेलं. ओके. आजपर्यंत आपण चिखल नांगरणी स्पर्धा म्हणा किंवा छकडीची स्पर्धा म्हणा केव्हापासून खेळायला सुरुवात केली? नाद आम्हाला लागला 2 वर्ष अगोदर. ओके. पहिलेच आम्ही मैदान पाहिलं छकड्याचं भराड्यात. अच्छा. भराड्याच्या पहिल्याच मैदानात आई सुकाईच्या आशीर्वादानं आम्हाला पहिलाच गुलाल भेटला. ओके. किती नंबर झाला होता? तेव्हा आम्ही आदतला पाहिलं होतं. आमच्याकडे आदत वाचलं होतं एक छोटंसं मटका म्हणून नाव होतं. अच्छा. तर त्याच्यावर आमचा 4था नंबर झाला होता. ओके. आज आपण नंदी पकडलेत बरोबर, त्याच्या अगोदर किती नंदी झाले होते सांगायला काय? नाही सगळ्यात पहिला घेतलेला हा. ओके. पुष्पा. आणि ओके. म्हणजे एक 7 जुलै 2024ला घेतलेला आम्ही. ओके. त्यानंतर एक 15-20 दिवसाच्या गॅपने हा आम्ही आदत वासर घेतलेलं होतं. ओके. त्यानंतर मुंबईतून आमचा एक शंभू म्हणून बैल होता. हां. तो ऑफ झाल्यानंतर आम्ही लगेच 7-8 दिवसात आम्ही नवीन खरेदी केली. घोटसई कौशल पवार घोटसई त्यांच्याकडून आम्ही शत्रू घेतला. ओके. पुष्पाला आपण कुठून घेतला सांगाल काय? पुष्पा आता जर राज ड्रायव्हर मिरजळीकर आपला ड्रायव्हर असतो ओके. त्याच्याकडे बैल होता. त्याच्याकडे बैल पळत नव्हता. अच्छा. बाहेर जायचं वगैरे असा विषय होता काहीतरी. ओके. त्यानंतर आम्ही घेतला, खरेदी केला. एक 2-3 चिखलाचे मैदानं केली 2024ला. ओके. तेव्हा काय आमचं काही काम झालं नाही की म्हणजे बैल पळालं नाही. ओके. त्यानंतर आम्ही छकड्याला बोलवला. छकड्याला एक 7-8 मैदानं सलग 7-8 मैदानं गटपास होता. आणि खास म्हणजे जेव्हा हा घेतला हां. म्हणजे एकदम पाळण्याच्या कंडिशनमध्ये नव्हता. काय होती याचं फ्युचर जर सांगू शकाल काय? नाही हा अजून भरपूर पळायचा आहे. पहिल्या मैदान एक 7-8 मैदानं सुरुवातीची म्हणजे नाही म्हटलं तरी 16 मैदानं झाली. 16 मैदानात ते 14 मैदानं गटपास झाला होता. सलग सुरुवातीची 7 मैदानं. त्याला बैलगाडी क्षेत्र माहीत नव्हतं तरी पण तो गावच्या नावासाठी आमच्या नावासाठी जीवाच्या आकांतानं पळत होता. कुठून खरेदी केलेली आहे? आम्ही हा भराड्यातून घेतलेला. पुष्पाला फेरायला नेलं होतं. ओके. तेव्हा आम्हाला वासरं दिसलं. पुष्पाला मारायला येतो म्हणून तो एक खरेदी करायची आहे. खरेदी पण काय मोठी नाही, 1,500ची खरेदी आहे आणि 300 रुपये गाडी भाडं. हेच ऐकायचं होतं की 1,500 रुपयाची खरेदी मित्रांनो. हा चेतक आणि चेतकचं मित्रांनो खऱ्या अर्थानं आज सांगायचं म्हटलं तर कायम गुलाल करतोय. मला वाटतं हे त्याचा पाठोपाठचा मोठ्या मैदानात गुलाल आहे. आज चेतकच्या गळ्यात कुठला नंदी होता? चेतकच्या गळ्यात पिंजरा होता. पिंजरा आणि आरवलीच्या मैदानात पाहिला. ओके. आज काय अपेक्षा होती म्हणून चेतकला घेऊन आलो आज मैदानात सांगा? अपेक्षा नाही. आम्ही खरं म्हणजे पुष्पा आज एक शत्रू 1 नंबरला पळतो म्हणून नाही. आम्ही पुष्पासाठी हे चिखलीचं मैदान, कारण चिखलीच्या छकड्याच्या मैदानाला आम्ही पुष्पा जास्त करून पळवत नाही. ओके. त्यामुळे आम्ही पुष्पा आहे म्हणून तर हे 2 नंदी आणतो. गाडीत जागा असते आपल्या. मोठ्या मैदानात चांगला पाहायला लागला. म्हणजे आम्ही न शिकवलेला बैल आहे. म्हणजे चिखलीचा काय अंदाज आम्हाला पण आधी काय अंदाज नव्हता. एक दिवस फक्त नांगर धावायला नेला, तिथनं फिरायला लागला. पहिल्याच मैदानात नेलेलं. पहिल्या मैदानात जरा ड्रायव्हर पडला त्यामुळं गाडी जरा आमची राहिली नाही. नंतर सगळ्या मैदानात गुलाल केलेला बैल आहे. फक्त उबळे मैदान सोडलं तर सगळ्या मैदानात गुलाल केलेलं बैल आहे शत्रू आणि तर आता तुमच्याकडे येतो आज सांगायला तू सांग ना. ओके. दादा सांगा की पुष्पाला आपण किती वर्ष झाली आपल्या दावणीला आहे? पुष्पा आता 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष. 2 ते 2.5 वर्ष. ठीक आहे. 2च वर्ष झाली. मला वाटतं 2 वर्ष. परवा बर्थडे पण सेलिब्रेट केला. बर्थडेला आपण आलो होतो. नक्कीच व्हिडिओ पण आपली छान चालली बर्थडेची पुष्पाच्या. तर पुष्पाचा स्वभाव सांगा मला. पुष्पा एकदम सगळ्यात मार्का बैल म्हणजे पुष्पा. आता गावठी गाडातला मार्का बैल असेल तर पुष्पा. फायर आहे फायर. काय म्हणजे त्याचा स्वभाव म्हणजे असं दिसायला बघा पूर्ण शांत दिसतो आपल्याला. त्याचा बघा चेहरा एकदम मित्र कधी पण अटॅक करू शकतो. नक्कीच. कारण की त्याला आता बघितलं होता, बांधला होता त्यावेळी. आणि चेतक बद्दल काय सांगाल? चेतकचा स्वभाव कसा आहे? चेतकचा स्वभाव म्हणजे आता हे बघा इथं सोडून दिला बैल कुठं मारा कुठे जाणार नाही काय नाही. बघा मित्रांनो जिवंत उदाहरण एक लाईव्ह मध्ये बघायला मिळतंय. बघा साईडच्या बैलाला काय करणार, साईडच्या माणसाला काय करणार. प्रवास कसा असतो त्याच्या गाडीतून? त्यावेळी छोटीशी कॅरी आहे मित्रांनो. कॅरीतून हे 3 नंदी प्रवास करतात. कॅरीतनं शक्यतो बैलगाडीतनं बैल जाताना कुठला बैल उभा राहत नाही किंवा हे करत नाही. हा बस जाताना बसून जाणारा बैल आहे आणि येताना बसून येणारा बैल आहे. बघा मित्रांनो इतका गरीब. आणि शत्रूबद्दल काय सांगाल? शत्रूबद्दल सांगायचं म्हटलं तर शब्द कमी आहेत. जे आज पिंपरीकरांचं जे नाव आहे छकड्यात आणि चिखला आत्ता नाव झालं पण छकड्यात जे नाव होतं ना ते एका बैलामुळे म्हणजे सगळी स्वप्न पूर्ण झाली. ज्या मैदानात गुलाल करायचा त्या मैदानात गुलाल केला मी सगळं या बैलामुळे.
आता मला विचारायचं आहे की पांढरे दादा गुरव आरवलीकर, ठीक आहे, हम्म. यांच्या मैदानामध्ये तुम्ही घराकडून एक आजीला तुम्ही सांगून आला होतात गाडी लावायला जागा कर. बाईक लावायला जागा कर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की मी तुमच्या तोंडून ऐकलं होतं बाहेरून थोडंसं. नाही स्वतःला विश्वास बैलांवर विश्वास असेल तर आपण बोलू शकतो ना की बाबा माझा बैल आज एक नंबर करणार. पण नशिबानं ओमकार घाणेकर आमचाच मित्र आहे, ओके. जवळचा माणूस आहे, त्यानं एक नंबर केला. आम्हाला पण तेव्हा आनंद झाला. आमचे शत्रू आणि पुष्पा वाळले ओके. तेव्हा त्यांनी 2 नंबर राहिले होते. काहीतरी मिली सेकंदाचा गॅप होता आणि नंतर 3 नंबर राहिला पिंजरा, म्हणजे आज ज्याचं पळायला पिंजरासोबत ओके, म्हणजे ही जोड पिंजरा आणि चेतक. कायम पळते. हा कायम पळते नाही. 2 मैदानात पायरा गेलेला, दोन्ही मैदानात गुलाला जाईल. ओके. आता मला विचारायचं, आज आपल्याकडं नंदी 3 आहेत बरोबर, तुम्ही व्यवसाय काय करता सांगू शकाल काय? व्यवसाय मी स्वतः मंडप डेकोरेटरचा धंदा आहे स्वतःचा. ओके आणि बाकी गाडी वगैरे आहे आपली. ओके. मला विचारायचं आहे की हे 3 नंदी पोचणं किंवा ह्या 3 नंदींचं पालन करणं आणि 3 नंदी मैदानात घेऊन येणं कितपत खर्च होतो थोडक्यात सांगू शकाल का? खर्चाचं म्हणजे आता 2-2.5 हजार रुपये गाडी भाडा आहे. निलेश भाऊ साळुंके जे आम्हाला गाडीला प्रत्येक मैदानात मदत करतात. ओके. CNGचा खर्च करायचा आणि थोडे पैसे देतो आम्ही प्रत्येक मैदानात बोलावलं. त्यामुळे एखाद्या मैदानात एक नंबर झाला तर आम्ही जास्त स्वतःहून पैसे देतो. बरोबर. त्यांची काय स्वतःची मागणी नसते. अजून एक छकड्याला एक असाच एक ड्रायव्हर आमच्याकडं नितीन कदम, ओके. त्याचा पण छकड्याच्या मैदानात एक आम्हाला भरपूर सपोर्ट असतो. सियोग चव्हाण, ओके. तो एक भरपूर सपोर्ट असतो आम्हाला छकड्याच्या मैदानात. ओके. तर दादा मला विचारायचं आहे तुम्हाला की तुमच्या ह्या नंदींचं श्रेय ओके सर्वात कोणाला जातं पहिलं सांगू शकाल काय? सगळ्यात श्रेय द्यायला गेलं तर आमच्या आजीला देऊ. कारण आज जे आता तुम्हाला बघायला गेलं बैलाच्या तिन्ही बैलांच्या तब्येती बघा. बरोबर. आज आमच्या घरात खायला पेंडा म्हणजे बैलांना खायला पेंडा नाही अशी परिस्थिती आहे. पण बैलांची एकदम परिस्थिती बघा, म्हणजे कशा परिस्थिती बैल चेतकला हसतोय थोडा पाठीमागे जाऊन कारण की त्याचं मित्रांनो खऱ्या अर्थानं त्याच्यावर बघितलं ना की असं वाटतं की गाय गरीब गाय बघावीशी वाटते. पण मैदानामध्ये जातो ना खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर जबरदस्त वेग, खऱ्या अर्थानं तुमच्या 3 नंदीला कोणाचीच नजर न लागावं असं माझ्याकडून अपेक्षा आहे. आई सकाळीच आमच्यावर आशीर्वाद आहे. नक्कीच असणारच, कारण की खऱ्या अर्थानं तुम्ही खरा खेळ खेळताय. काय सांगाल की चिखलनांगरणी क्षेत्र आणि छकडी क्षेत्रामधला छकडाची शर्यत आहे त्यामध्ये फरक सांगाल का थोडक्यात? नाही, चिखल नांगरी म्हणजे एक चांगला शेतकऱ्यांचा खेळ आहे. शेतकऱ्यांना म्हणजे प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी. ओके. की आपलं नाव करायचं असा प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी चिखल नांगरी. आणि दादा मला विचारायचं तुम्हाला, आज तुम्ही व्यवसाय करताय, मंडपचा स्वतःचा बिझनेस आहे तुमचा नक्कीच, तर मला सांगा की हे क्षेत्र कितपत चांगलं आहे आणि कितपत वाईट आहे सांगू शकता? क्षेत्र चांगलं म्हणजे एका माणसाचा खेळ नाही हा. हे सोबतीला मित्र आहेत, मित्र परिवारात 30-35 जणांचा आमचा ग्रुप आहे. ओके. पूर्ण आमच्या गाव सोबतीला आमचं गाव आहे. ओके. गावाच्या सपोर्टमुळं आणि आमच्या मेहनतीमुळं आज बैल प्रत्येक मैदानात जाऊन सगळ्या मैदानात उबळे मैदानात सोडले तर सगळ्या मैदानात आमचा गुलाल झाला. 2-2 जोड्या राहिलेल्या आहेत सगळ्या मैदानात. दादा मला सांगू शकाल काय की भगत की लिंबू हा प्रकार कितपत मांडता तुम्ही सांगू शकाल काय? कारण की मी हा प्रश्न पहिल्यांदाच विचारतो आज कोकणामध्ये, काय सांगाल? नाही, हा प्रकार असेल नसेल आपल्याला काय फरक पडत नाही. आम्ही आज सकाळी जाताना मंदिराच्या समोरून गाडी जाते. आई सुकाजीच्या ग्रामदेवतेच्या पाया पडून सकाळी निघतो. नक्कीच आपण चांगल्या कामासाठी त्यामुळे जातो. आणि नक्कीच आमची गाडी पळताना कुणाच्या वैयक्तिक कुणाच्याच नावावर अजूनपर्यंत पळालेली नाही आहे. ओके. आई सुकाईदेवी प्रसन्न पिंपळी खुर्द या नावावर आमची गाडी पळत असते. त्यामुळे आम्हाला भरपूर यश भेटले. ओके. मला मला विचारायचं, आज ह्या 3 नंदींना मागणी आली काय? मागणी ह्याला आली होती. मागणी आली होती या जोडीला आली होती. एक लाखभराची मागणी आली होती. म्हणजे जेव्हा मला म्हणतो एक चिरणीचं मैदान होतं, छकड्याचं मैदान. ओके. तेव्हा मोठ्या जोडीला एक जोडी घासली होती. तेव्हा 1 लाखभराची मागणी, म्हणजे मागणी करणाऱ्याला पण माहिती असेल की बाबा मी मागितला होता मुंबई. म्हणजे असं काही खोटी गोष्ट नाही ओके. की बाबा 1 लाख रुपये सांगायचे का नाही दिले? नाही, आजीने घरात बैल आणून दिली नसते करत. कुठली दुसरी बैल 10 लाखाचा बैल आणा, 20 लाखाचा बैल आणा. आज पण तुम्हाला म्हणतो हा शत्रू छकड्याच्या मैदानाला एक नंबर करतोय, चिखलाच्या मैदानाला 1 नंबर करतोय. आजीचं मत काय आहे, माझा पुष्पा आणि माझा चेतक 2 नंदी कुठं गेला जाता का म्हणे. ते जर 2 नंदी गेले तर घरात कुठली बैल आणायची नाहीत, काय नाही. बघा मित्रांनो, खऱ्या अर्थानं दादाला मी मित्रांनो
आरवलीच्या मैदानात बघितलं होतं की ओंकार दादासोबत बोलत असताना की बाईकची तयारी करून ठेव आणि खऱ्या अर्थानं इतका नंदींवरती विश्वास आणि खरोखर दादाला माहित होतं की आज गुलाल करणार आणि नक्कीच ती जोडी हे नंदी पळाल्यावरती मला वाटतं 1 नंबरला जोडी होती. हा 1 नंबरला जोडी होती. नंतर ओमकार गाणीकर चांगली जोडी पळवली. म्हणजे त्याकडे पण नंदी चांगले होते. किती सेकंदात आले होते हे नंदी? 1476ला पुष्पानी चेतक आला होता. पुष्पानी शत्रू आला होता 1476ला आणि हा 1495ला आला होता. मित्रांनो खऱ्या अर्थानं आज आपण इतकासा इतिहास बघतोय. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काय वेगळे पण ह्याचं काय आहे, राहणीमान खुराक वगैरे काय सांगू शकाल? आता तुम्ही बैल पकडलाय एवढा बघत असाल, छातीजवळ बैल पकडलाय, शिंग पण हलवत नाही किंवा हालचाल पण नाही त्याची. स्वभावाला कसं आहे? स्वभावाला एकदम शांत. ओके, गाय म्हटलं तरी चालेल. नक्कीच. दादा मला विचारायचं तुम्हाला की यांचं खुराक कसं असतं? खुराक म्हणजे आता खुराकाबद्दल सागर तुम्हाला सांगेल, कारण खुराकाचं वगैरे सागर सगळं बघतो. ओके, काय हरकत नाही दादा. सांगता दादा बोला. मेशीच्या पाल्यावर जिवंत बैल आहेत. एकदम गावठी खुराक. ओके, मेशीचा पाळा म्हणजे काय थोडक्यात? आपण जे बांबूचा आहे. ओके, चिवारीची चार म्हणताय थोडक्यात. कारण की आपल्या इकडे जास्त करून चिवारीची चाळ म्हणतात, चिपळूण पट्ट्यामध्ये मेशीचा बोलतात. तर काही हरकत नाही. आता तुमच्या या सर्व टीमचा जो मुलाचा वेळ दिलात त्याबद्दल खरोखर आपल्या ड्रायव्हर. ओके ड्रायव्हर ह्या जोडींचे खऱ्या अर्थानं गाडी चालवणारे ड्रायव्हर कोण असतात? आता छकड्याला बोलायला गेलात तर राजनिवाते बैल पकडून नाही बघा. स्वतः मालक छकडी पळवतात. तिन्ही बैलाचा मालक स्वतः राज ड्रायव्हर बिरजोकर एकमेव ड्रायव्हर आहे आणि साईल ड्रायव्हर चिंचगरीचा. हां, आणि त्यानंतर चिखलात खऱ्या अर्थानं आम्हाला पडत्या काळाची मदत केली हां. मोत्या ड्रायव्हर मुरडवाला. ओके, म्हणजे एकदम आम्हाला गरिबांचा वाली. हां, गरिबांचा वाली खरंच गरिबांचा वाली आहे तो. कारण आम्हाला तेव्हा सुरुवातीला आमची बैल हातात कोण घेत नव्हतं, तेव्हा मोत्या ड्रायव्हर मुरडवाला ओके, याने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर पण भरपूर वेळा पळवलं. त्यानंतर आता तसं बघायला गेलं ना, चालू सीझनचा बादशाह मुन्ना आणि मुलुक मैदानी तो साईल ड्रायव्हर चिंचगडकर ओके, यांचं आज जी बैल गुलाल आहेत, आज जे गुलाल चालू आहेत ते या तिघांमुळे गुलाल चालू आहेत. ओके. रुपेश किंजळकर एक जबरदस्त driver. चांगल्या पद्धतीची मदत आहे आम्हाला रुपेश किंजळकर. आज सिद्धू गोपालनी पण पळवलं, चेतकला पळवलं, पुष्पाला पळवलं. ओके. आज दोन्ही पण सिद्धूने पळवले. हा, 2 सिद्धूने काय पळवले. सांगाल? आज सिद्धूच्या हातामध्ये होती पहिल्यांदा जोडी. सिद्धूची आज गावठी जोडी होती का? हा, गावठी होती आज जोडी, त्याची नाही ना? नाच त्याची स्वतःची जोडली. आज नव्हती आजच्या मैदानात. पण त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? सिद्धूचा अनुभव किंवा सिद्धूच्या बद्दल थोडक्यात काय सांगाल? कारण की पाडगावचा सिद्धू चांगला प्रसिद्ध आहे. सिद्धूबद्दल आम्ही सांगणं म्हणजे सिद्धू एक खरंच नामांकित ड्रायव्हर आहे. आणि आज आम्हाला एवढ्या मोठ्या ड्रायव्हरनी आमची बैल स्वतः हातात घेतली, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. चालू आहे, हिरो निघाला तिकडे सारखा. तर अजून काय बोलणार आहे?